आणि समजा जर तुम्हाला जर माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते प्लॉटची? नाही नाही आवरून गेलास. डायरेक्ट. हा उचललाच नसतं प्लॉट. मग काही एका झाडात 2-2 फुलं तोडायची. हो ना. आख्यावर 5-25 जाळ्या काढायच्या घरकामावर. आजपर्यंत तुम्ही भरपूर रासायनिक भरपूर लिक्विड सोडेल असेल ना? लई परवा आवरच वाटोळ करून टाकलं. अरे तरी बापरे! रिझल्ट नाही बसला. तरी रिझल्ट नाही मिळाली. नाही नाही पाहिजे असं रिझल्टच नाही. म्हणायचं खर्चाच्या बाबतीत आहे की नाही आपलं. हो ना. पुढे होऊन काही त्याचा इश्यूच नाही. खर्च फुल राहतो. फुल करायचं मनापासून मोकळं. काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये? अहो लय पाहिजे ते पाहिलं होतं नुसतं काळं पाणी दिसत आहे वागणावानी, पण मग त्याचं जादूच काय आहे तेच कळत नाही आम्हाला. मग खत कधी दिसायला देखणे विकणे भारी, पण मग त्याचं काहीच कळत नाही. काहीच कळत नाही. उलट अजून घातक होतं काय ते कळत नाही, अजून रोगाला बळी पडत. शेतकरी तर म्हणतात रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही, ऑर्गॅनिक मध्ये नाही नाही दम नाही. अहो काय रासायनिक 5-10 वर्षापासून वापरून वापरून वावरच वाटलं झालं. पहिले जुने लोक कवा रासायनिक वापरत होते. भेटले ते एखाद्या वर्षात एखादी कोणी इरेज टाकायची पातळ पातळ 10 बिघाला ती एक बादली न्यायची, एकराला गारका शितोडा द्यायची काही वास, म्हणून त्या जमिनी चालायचे. आता काही एकराला 5-5 10-10 गोणे फेकायला. म्हणजे आता इथून पुढून तुम्ही 100% हीच टेक्नॉलॉजी हा वापरणार? 100% हेच वापरलं. त्याच्यात काही बदलच नाही. किती लिटरचा ड्रम होता? 5 लिटर. अच्छा, कसं ऍप्लिकेशन दिलं तुम्ही? ते अडीच किलो ते सोडलं तर ती 4 किलोची बॅग सोडली. 2.5 लिटर कार्बन आणि 4 किलो ग्रीन लाईफ हा सोबत. हा आणि दिल्यानंतर काय बदल जाणवला तुम्हाला लगेच? दिलं मला ती 520 रिझल्ट वाटला. ती म्हणत 15-20 सोड. ती मला कुठं मन आवरत आहे. त्याला मी 28 परत दुसरा झटका दिला. दुसऱ्या झटक्याला ते झाड तिसरी वेगळंच होऊन गेले ते पण. म्हणजे आजपर्यंत सर्व म्हणजे जेवढे प्रोडक्ट आहे भरपूर कंपनीचे, वापरते जैविक मी भरपूर नाद करतोय. पण असा रिझल्ट नाही असा रिझल्ट नाही बसला. कधीच नाही मिळाला. कधीच नाही कधी. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, भाजीपाला असेल किंवा नाही नाही फुलशेत, त्यांनी वापरून पाहिलं पाहिजे. वापरलं त्याला कळलं. काय जादू आहे? नाही रिझल्ट आल्यावर पैसे मी देईन बुवा. एकदा तरी वापरा पडतं. म्हणजे तुम्ही डायरेक्ट गॅरंटीच घेऊ शकता का? हा नाही गॅरंटी 100% 100% रिझल्ट आहे बा. हा ते का युट्यूब जायचं म्हणून ते कार्यक्रम नाही आपल्या म्हणजे शेतकऱ्याला कधी फसवायचं नाही. हा हा. शेतकरी आधीच जाम होईल त्याच्यात पुढे ते शेतकऱ्याला पुढे न्यायचं का मागे आणायचं आपल्या हातात. शेतकऱ्याला पुढे गेला पाहिजे आपलं. काय वाटतंय ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफ वापरल्यानंतर शेती सोपी होईल का? सगळ्या शेतकऱ्याची सोपी होईल. म्हणजे खर्च वाचल, सगळेजण म्हणजे आधार भेटल मोठा. आधार भेटेल. लय मोठा आधार भेटेल. जमीन नव्यानं होईल. 2 वर्ष वापर ना जमिनीचा लय पोत वेगळं होईल. रोटरी मारायची गरज नाही यायची. काय बोलताय? हा म्हणजे एवढं रान पोकळ होईल. जर वर्ष वापर कंटिन्यू पिकाला प्रत्येक पिकाला. कार्बन आणि ते हा लय बदल होईल. एकदा दोनदा वापरून नाही चाललं. म्हणजे पिकाला चालतं, पण मग जमिनीत आपलं आयुष्य वाढवायचं असेल तर काही वापरत जायला पाहिजे. 8-10-15-20 कोणत्याही पिकाला वापरत जायला जमीन जिवंत होत चालू. हो ना. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वापरल्यानंतर जमीन जिवंत होती. हा मग वापर 100% होणार. आता आपण जर प्लॉट मध्ये बघितलं तर किती भारी सुगंध येतोय. लय सुंगध म्हणजे वासच लय भारी. टिकवण क्षमता पण वाढली असेल फुलांची. हा लय 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 टिकून शंका म्हणजे लय मोठं फुल राहिलं. तरी थंडीमुळे पाहिजे साईज ना, पण तरी हिशोबानं लय माल निघू राहिलं. हो ना. थंडी मध्ये बी. मार्केटमध्ये इतरांची काय समस्या इतरांना? गेल्यावर तिला काय कळच काय अडचण नाही. काय बोलताय? हा लगेच उचली जमा. म्हणजे व्यापाऱ्याला पाहिलं म्हणतो माल कोणालाच येत नाही, मला देत जा. मी जिडे वाटून तिडे गेली. म्हणजे पहिली प्राथमिकता तुमच्या मालाला आहे. हा तो जागेवर येईन कुठे मला आणून घातलं तर डिझेल पाण्याला पैसे देईन तुम्हाला. पुढे मला पोच करून मग काय म्हणजे भेटायचं आपली गाडी भाडे भेटायचं काय 1000-500 काय म्हणजे येऊन द्यायचं त्यांना. व्यापारी लाईन लावताय बा मालासाठी. हा मग त्यांची गाडी बाहेर जाते ना बरोबर. हो ना. हा बाहेर जाते ती काही खरं नाही जाते या परिस्थिती म्हणते दादरला त्याला सुरतला जाते गुगळे आपल्या काय पैसेच घे नाही. राम राम. राम राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. मारुती शिवाजी साने. ओके. तालुका कोणता आहे? सिन्नर, नाशिक जिल्हा. गाव कोणतं आहे? नळवडी. पोस्ट नळवाडी. चास. पोस्ट कोणती आहे? चास. आता या ठिकाणी आपण झेंडूच्या प्लॉट मध्ये बरोबर ना? हा बरोबर. किती क्षेत्र आहे? 1 एकर आहे. 1 एकर आहे का? अच्छा, व्हरायटी कोणती आहे? जी येलो स्टॉल आहे. अच्छा, लागवड कधी केली होती? ते आता 2 महिने होती ना, आता उद्या 24 तारखेला कम्प्लीट. 2 महिने. हा. अच्छा, बर बर. टोटल रोप किती आहे? 9,000 रुपये. 9,000 आहे का? अच्छा, काय समस्या होती अगोदर? अजून ते झाडाची ग्रोथ नव्हतं, झाड खालून उठतच नव्हतं, उष्ट ब्लेड असल्यामुळे टमाट्याचं. हो ना. म्हणजे ते तुम्ही ते औषध दिले आहे ना, हा ते सोडल्यावर 5-6 दिवसात झाडच बदलून घेतलंय. डायरेक्ट. हा नाही त्याला बदलून काळू फोटो उंचीच घेतली त्यानं लगेच. हो ना.
हम्म. कार्बन सोडलं तर त्याला कार्बन सोडलं आणि ती बॅग होती ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफ ते सोडलं ऊस ते बाटली होती ती दुसरी काय सोडायली हा युनिटी. हा ती दिली ती सोडली अच्छा, आता मला सांगा आणि स्प्रेला दिलं परत ते हो ना, हा ते ग्रीन शिल्ड ते हा दोन बाटल्या होत्या स्प्रेला सार झालं बुरशीनाशक. हा अच्छा, म्हणजे पण मग अगोदर प्लॉट पूर्ण ट्रेस मध्ये होता का? पार ट्रेस मध्ये होतं तुम्हाला त्याचा फोटो काढीन मी दाखवीन तुम्हाला मी. तुम्ही मला फोटो पाठवले ते. हा ते आहे ना बारीकच झाड जीजभर पूर्ण जाम झालं पूर्ण काळा झालं टिपके कॉर्ची मिरची बर, म्हणलं आधी रोपाशी पैसे निघायचे नाही 30,000 रुपयाचे रोपच होतं. काय बोलताय? हा हा काय म्हणजे मलाच वाटत नव्हतं सक्सेस होईल म्हणून. काही जण म्हणतात नाशिक मारेल खाली म्हणल्यावर राऊंड ऑफ मिर आहे का तर लोळीसाठी मारलं होतं आपण मध्ये हा हा पूर्ण औरच गाबळ होतं कांबरावडलो हो ना. 4-5 महिने आधी मारलं होतं. हा हा पण ते त्या मल्चिंग चांगलं असं पाहिली डिअरिंग करून आलं तालं गेलं तर गेलं. म्हणजे शिळ्या बेडवरच तुम्ही झेंडू लावलं? हा सिलेंडर पहिल्याच याच्यावर पहिली तांबाटी होती त्याच पेपर बर, म्हणजे गेल्या वर्ष जानेवारी पासून वावर हे होतील ते आता या जानेवारीला वर्ष होईल. हो ना. हा पुढच्या महिन्यात अच्छा, किती लिटर कार्बन गेला असेल या प्लॉटला? त्याला 10-1 लिटर गेलं. 10-1 लिटर गेलं. हम्म. समजा जर कार्बन भेटलं नसतं तुम्हाला तर? नाही मग नसतं सक्सेस म्हणजे बाकीचे आपलं रासायनिक खते सोडले पण रिझल्टच बसत नसलं. रिझल्टच बसत नव्हता. नाही नाही काय 2,000 रुपये 800-900 रुपये किलोचे खर्च सोडायचे काहीच फरक नव्हतं पडत. काहीच फरक नव्हता पडत. अहो काहीच नाही. नाही तर एकदम काम तुमचं मला जी टेक्नॉलॉजी माहित नव्हती एवढी खतरनाक आहे. चमत्कारच करून टाकी डायरेक्ट हा तुम्हाला माहिती कुठून भेटली? युट्यूब मला रोज कार्यक्रम पाहायचं सवय संध्याकाळी सुट्टी झाली म्हणजे काम बिमावर संध्याकाळी 6-7 वाजता तर 11 वाजेपर्यंत मी मोबाईल कार्यक्रम पाहत राहतो. सगळे शेतीचेच मला कार्यक्रमाची आवड जास्त. हो ना. हा प्रत्येक जण शेती करीत राहतो हम्म. कोणचं काय राहतं कोणची टेक्नॉलॉजी कशी अच्छा, म्हणजे सगळं तुम्ही इथला मारुती यांचा व्हिडिओ पाहिला होता, प्रकाश शहाणे सरांचा? हा त्यांचं पाहिलं तांबाटले टोमॅटोचा. जोरात होतो डायरेक्ट चॅनल होते ना त्याच्यावर टाकायचो जड जड अरे बापरे. आपलं द्राक्षाचे चॅनल होते. म्हणजे त्यांचा पण व्हिडिओ पडलेला, तो व्हिडिओ पाहिला होता तुम्ही हा तो युट्यूबला? पाहिलं म्हणतो मी त्याला विचारून दुसऱ्याची दोन वापर म्हणत तू कटाळून जाशील मग. दोन झाड काय फार वैतागून जाशील मग. हा, आणि तरी ती थंडी आहे हा हा थंडी एवढी काय थंडी मलाच कळा नाही एवढी थंडी आहे यंदा हो ना. म्हणजे दरवर्षी राजी पण मध्यम राज थोडी मिडियम हम्म. थंडी असल्यामुळे मला वाटत नव्हतं झाड परवांची झाड आमची सगळं लागवड आहे 1 फुटाच्या पुढे झाड नाही काही काय बोलताय? हा 2-2-3-3 फांट्या चोर झाडाला. म्हणजे पंचकृषी मध्ये ज्यांनी थंडीमध्ये झेंडू लागवड केले ते जागी स्टॉप झालेले प्लॉट हा झाडच नाही उठ राहिलं. डायरेक्ट? हा आता मी स्वतः पाहिले मलाच वाटत नव्हतं झाड उठली म्हणून पण तरी पण चांगले उठले थंडीच्या हिशोबाने. आपले वापरल्यामुळं? हा तुमचं ते कार्बन ते वापरल्यामुळे ना. हा. शेती किती वर्षापासून करता आपण? शेती मी 6वी शाळा सोडल्यापासून करतो. म्हणजे प्रमुख व्यवसाय शेतीचे? हा शेती टोटल शेती किती आपल्याला? 4 एकर आहे. 4 एकर आहे का? हा. भाजीपाला वगैरेच राहतो? भाजीपाला वांगी बिंगी तांबाटी अच्छा. बाटे झेंडू लागवड किती झेंडू यंदाच वर्षापासून? करायला लागलो आता हा दुसरा टप्पा आहे पहिला तिथे वाटायचा 10-12 गुंठ्याचा. अच्छा, आता मला सांगा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आतापर्यंत किती जाळ्या निघाल्या? आतापर्यंत 1000 एक जाळे झाले. काय बोलताय? आता अहो खरंच ना मग आता काही फोटो बोलायचं अहो एक कमी आहे जाळ्या थंडीमुळे मी 10 गुंठ्यात 100 जाळ्याच पुढा कर. हो ना. हा. म्हणजे एका एकरात तुम्हाला महिन्याभरात 1000 जाळ्या निघाल्या? हा. अच्छा. महिना नाही अजून आता आता उद्याच्या 20 तारखेला 2 महिने होते 45 चालू झालं. 45 दिवसानंतर चालू झाला? हा म्हणजे म्हणजे किती दिवसात? म्हणजे आता किती तारीख आहे आज जस काय आज 18 तारीख. म्हणजे जस काय किती ते 25 दिवसात म्हणायचं ना नाही हा. 15 दिवसात. 15 दिवसात? हा. म्हणजे 15 दिवसात एवढ्या जाळ्या निघाल्या? हा लय 1000 जाळ्या? आता काल तोडेल तुम्हाला वाटत काय? हा ना, मी तेच म्हणतोय. इकडे आहे ना काल तोडेल डायरेक्ट? हा आता आपण जर अल्ट्रा वाईड मध्ये पाहिलं तर तिकडे ते आज तोड राहील. हा ना हा ना हा ना. तोडला था शेवट? काल तोडेल हा इकूनचा हा. मग आज परत हा राहिला थोडा एक दिवस उरकत नाही माणसं कटाळाच्या दिवसभर जाम होते. हो ना. म्हणजे आज तुम्ही समाधानी आहे का? हा समाधान. सरासरी रेट किती मिळाला? सरासरी 20-25 रेट मुळे पण काय नाही परवडत आहे. हा हा. उचलाय माटायच्या हिशोबाने शेतीचं पोतही सुधरून म्हणलं जमिनीत लिंबट जास्त वाढलं आपल्या हा ना. वाघ्याची पिकं सारखे वारंवार व्हायचे हा. त्याच्यामुळे म्हणून जे एकदम झेंडूचं केलं ना जमिनीचा पोत बित सुधरून चांगलं म्हणून झेंडू बळाला थोडं. अच्छा, तुम्ही कार्बन वगैरे वापरल्यानंतर माती पण मऊ झाली का? हा मग झाली चांगली बऱ्यापैकी सुटली चिकट व्हायचे ढेकळं म्हणजे माती ना अशी चिकट का ती मोकळीच होत नाही हाताने उकळत नाही गाळ याचा अरे बापरे. आता मोकळी होती माती सुटत म्हणजे माती पण सुपीक झाली? हा एकदम छान आहे.
काळवटी बिवटी अजून कळी भरपूर त्याला, अजून नव्यानं कळी नाही राहिली. काय वाटतं अजून किती जाळ्या निघतील? अजून 1000च्या पुढे जाईल. काय बोलतं हा डायरेक्ट हा अजून डबल माल निघेल. डबल. आणि तेच वावर तयार करून लावले ना, पुढच्या परत लावायचे आपल्याला. किंवा आता जानेवारी मोकळं करणार मी, अजून पुढच्या महिना चालू ना काढून घ्यायचं वावर तयार करून, महिने थांबायचे, परत फेब्रुवारी मार्च मध्ये लाडायचं. आता तुम्ही 100% इथून पुढून हेच वापरणार. हा हेच वापरलं. आमचं ही वांगी बिंग्याला भरपूर वापरलं. पण शेतकरी तर म्हणता वॉटर सोल्युबल दाणेदार शिवाय शेती होऊ शकत नाही. नाही नाही चुकीचं आहे, लागत पण मग एवढं काही कामाचं नाही. समजा त्याला जर 1 किलो लागलं, आपण 10 किलो घ्यायचं. जमिनीचं खेळ बिघडून झाला सगळं. बरोबर. मी भरपूर सोडली, मी पार दुकानदार म्हणायचं 2 किलो 1 किलो सोडा, मी 5 किलो सोडून पाडायचं, अगोदर द्या करायचं. सगळं करून पाहिजे, काहीच नाही घेतही नाही, काहीच नाही, उलट झाडाची बेकारी होत चालली. म्हणजे कार्बन दिल्यानंतर जीवनदानच भेटले. हा जीवनदान. जर मरबीर झाडाची व्हायची ना, ते सोडले तुमचं ना, मरबीर नाही झाली, काही नाही त्याच्यावर, म्हणजे मुळी चालू झाली त्याची. मुळी चालू झाली. आणि मरीसाठी भरपूर औषध द्यायचं, मर काही थांबायला तयार होत नसतं. म्हणजे कार्बन दिल्यानंतर जागीच मरत हा लय फरक पडला. ऑटोमॅटिक झाड युरिया झाल्यामुळे त्यामुळे काही काही पार वाळून चालले झाड, त्याच्या परत जिवंत झाले, साईडनं फुटले परत खालून बोरातून. अरे बापरे. वर्ष ओढून झाड वाळून गेलं, खालून परत फुटले पांट्या डायरेक्ट. हा परत फुटले ते, म्हणजे त्याची मुळीच लॉक होईल. म्हणजे अमृतच समजायचं एका हा प्रकारे. अमृत अमृत. काही टेक्नॉलॉजी बनवली ते काय कळायचं नाही आपल्याला. पण मग लई स्वस्त का मग. हो ना. 2-2.5 हजार रुपयाचे आमचे एक लिक्विड होते, तरी त्याचा 4 आणि फरक नाही पडत. आणि हे काय 2-3 हजार रुपयाच्या गमतीमध्ये एक महिना निघतो आमचा. म्हणजे 5 लिटरची कॅन महिनाभर चालते एका एकराला. हा मग रासायनिक आपल्याला 4 दिवसावर सोडायला लागते. बरोबर आहे. 3-3 हजार रुपये सुरुवातीला 1-2ला व्यवस्थित टायमिंग दिला ना, नंतर काय थोडं 4-2 लेट दिलं तर काही अडचण नाही. पण हम्म. झाडाची ग्रोथ बेस होऊन जाते, अच्छा. बळकट होऊन जाते. हो ना. म्हणजे रासायनिक वरचा जो खर्च आहे तो पण कमी होतो ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरला. हा लय भरपूर कमी होत. हो ना. पण जमिनीचं आयुष्य वाढ, पुढच्या जमिनीचं पिढीला आयुष्य. चांगलं राहील. हम्म. पुढची पिढी शेअर यायची नाही आपल्याला, म्हणजे तुम्ही पार जमिनीचं नाश करून टाकलं, आमच्या काळात काही पिकाना म्हणजे. हा भविष्यामध्ये या तंत्रज्ञानाची गरज आहे. अहो लय गरज आहे, लय गरज म्हणजे लय गरज. नाही तर शेतकरी मरून जाईल. काय बोलताय. अहो औषधे खूप महाग झाली, काहीच्या काही हिशोब नाही काही. हो ना. हम्म. अच्छा, आज तुम्ही समाधानी की एकदम. हा एकदम समाधान. एकदम झोप निवांत लागत असेल. हा एकदम निवांत. आणि शिवाय लग्नात वावर आहे आपलं, हा. एवढं दह्यावर द्यायचं एवढं, हो ना. म्हणजे कांदे मी 4-5 वखत करे, पण कांदे बिंदे ना हम्म. भाजी आले का दह्यावर जायचं, नाकीच कारपून जायचे. जमत कांदे लावायचे बंद केले 2 वर्षापासून द्यायचे. हो ना. कांदे जमत नाही. खर्च एवढा करायचा, दूर करायचं का नाही वावरात. आता एवढी थंडी पण एकदम प्लॉट तरी धरून लय एकदम जोरात, तग. लय जोरात थंडीच लई आहे यंदा. हो ना. तरी म्हणजे प्लॉट फ्रेश एकदम एकदम बिंदास. फ्रेश आहे. आणि जर तयार करायचं असं ना नव्यानं, तर माझ्या हिशोबाने त्याला जमलं गाडी तयारच नेऊन घातलं असं. मग तो आम्हाला तोडायचं एवढं नाही, याच्यात डबल आवरेज आहे. हो ना. लावर तरी पण गोष्ट ब्लेड असल्यामुळं वावर 5-6 महिने पडीत राहिलं, पहिलं ब्लेड पूर्ण कडक होऊन गेलं. सगळे नव्यानं सुरुवात करायची आली. हो ना. आणि ते तयार करून लावं म्हणलं तर, पण मागून म्हणलं काय 30-50 हजार परत तो खर्च वाढला. मल्चिंग रे मशागत खत बित टाकायची परत. मागून म्हणलं आला तर आला, गेला तर गेला, दिलो. पण लावला असं झेंडू पैसे होती म्हणून, फक्त वावरात लिमिट कमी आहे, बुरशी कमी आहे, ते येतो ना लावला आपण. आतापर्यंत किती म्हणजे किती तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी किती खर्च केला असेल आतापर्यंत? हो काहीच नाही, सगळं किती तरी एक 6-7 हजार. 6-7 हजार रुपये, 10-12 हजार, 12 रुपये झाले. त्याच्यात अजून मावला शिल्लक आहे. काय बोलताय. हा अजून शिल्लक आहे ना, तुम्हाला दाखल घरी. आणि हा नफा किती झाला, म्हणजे किती कॅरेट टोटल फायदा? कॅरेट आता पण 1000 एक झाले. हा सरासरी म्हणजे एक किती पैसे झाले? 15-20 रुपये. आता अच्छा. कालचा खोडा गेलता 25 रुपये. हो ना. बरोबर. रेट मुळे नाही तर 200-250 रुपये जाळी पडायची म्हणायची 10. चालेल, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. मारुती शिवाजी चहाने, राहणार नळवडी, पोस्ट चास, सिन्नर तालुका, नाशिक जिल्हा. मोबाईल नंबर सांगा आपला. 90 49 19 102. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.